नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे आणि बहुअपेक्षित, बहुचर्चित ज्याची जे आतुरतेने वाट पाहत होते, तो आरक्षण वेगवेगळ्या महापौरांसाठी 29 महानगरपालिकांमध्ये जे नगरविकास मंत्रालयाचं काम होतं, त्यांनी ती लॉटरी सिस्टमनी काढली आणि आता सगळे 29च्या 29 महापौर कोण असणार याच्याबद्दलची जी उत्सुकता होती ती संपली. 29 पैकी 15 महानगरपालिकेमध्ये महिला स्त्रियांसाठी आरक्षित केलेलं आहे. म्हणजे 50% पेक्षा थोडे जास्त आणि 14 ठिकाणी पुरुष. आता जनरल आणि ओपन म्हणून ज्याला आपण ओपन म्हणतो किंवा जनरल कॅटेगरीसाठी 29 पैकी 17 महानगरपालिका सोडल्यात. ओबीसी साठी 8, शेड्यूल कास्टसाठी 3 आणि शेड्यूल ट्राईबसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3 आणि अनुसूचित जमातीसाठी मात्र 1. आता आपण सर्वात पहिले 17 कुठल्या जनरल कॅटेगरीजना सोडल्या आणि त्यातली महिलांसाठी किती हे आपण पाहू. 17 मध्ये ज्या जनरल कॅटेगरीमध्ये आहे त्यात मुंबई महानगरपालिका बीएमसी ही महिलांसाठी आणि जनरल कॅटेगरी. नवी मुंबई महिलांसाठी जनरल कॅटेगरी, पुणे महिला जनरल कॅटेगरी, पिंपरी चिंचवड महिला जनरल कॅटेगरी, भिवंडी महिला जनरल कॅटेगरी, मालेगाव महिला जनरल कॅटेगरी, नांदेड महिला जनरल कॅटेगरी आणि धुळे महिला जनरल कॅटेगरी. पुढे संभाजीनगर ओपन म्हणजे जनरलसाठी, नागपूर ओपन जनरलसाठी, नाशिक ओपन जनरलसाठी, अमरावती ओपन जनरलसाठी, वसई विरार ओपन जनरलसाठी, परभणी ओपन जनरलसाठी, सोलापूर ओपन जनरलसाठी आणि सांगली ओपन जनरलसाठी अशा 17 जनरल कॅटेगरीच्या ह्या महानगरपालिका. पुढे ओबीसी. ओबीसीला टोटल 8 आहेत. त्यातल्या 4 महिलांसाठी आरक्षित आहेत. जळगाव महिला ओबीसी, चंद्रपूर महिला ओबीसी, अहिल्यानगर महिला ओबीसी आणि अकोला महिला ओबीसी. पुढे कोल्हापूर ओबीसी, इचलकरंजी ओबीसी, पनवेल ओबीसी आणि उल्हासनगर ओबीसी. मग आता 3 ज्या शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जातीसाठी आहेत त्यामध्ये 2 महिलांसाठी आहे. जालना महिला शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती, लातूर महिला अनुसूचित जाती, ठाणे ओपन अनुसूचित जाती शेड्यूल कास्टसाठी आणि कल्याण डोंबिवली ही एकुलती एक महानगरपालिका आहे जी अनुसूचित जमाती किंवा जनजातीसाठी किंवा शेड्यूल ट्राईबसाठी केलेली आहेत. आता कल्याण डोंबिवलीमध्ये वरुण पाटील, दया गायकवाड, शशिकांत कांबळे, बंदेश जाधव, निलेश खंबायत हे आदिवासी कॅटेगरीमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये येतात. आता यांच्यापैकी एखादी कोणाची तरी लॉटरी लागणार एवढं नक्की. पण शिवसेनेनी ऑब्जेक्शन केलं की मुंबईमध्ये जनरलसाठी नको, सारखं जनरलसाठी कसं होतं? कारण त्यांच्याकडे मुंबईमध्ये ते देवावर विश्वास ठेवून होते, पण देवानी कौल दिला नाही. आता कुठल्या देवानी कौल नाही दिला, देवा भावानी नाही दिला की देवानी नाही दिला हे देवच जाणो. पण शिवसेनेला मुंबईत वाटत होतं उद्धव ठाकरेंच्या, जर हा अनुसूचित जनजातीसाठी निघाले तर दोन्ही कॉर्पोरेटर मुंबईचे त्यांच्याकडे होते. म्हणजे त्यांचा उमेदवार अनपोज झाला असता. परंतु त्याच्या अगोदरही मी सांगितलं होतं, जेव्हा याच कार्यक्रमामध्ये जेव्हा दिल्लीवरनं फरमान जारी झालं की भाजपाचाच महापौर असणार, मग त्या अर्थी इथे कुठल्याही याच्यामध्ये अनुसूचित जनजाती किंवा अनुसूचित जमातीसाठी मुंबई सुटेल हे अशक्य होतं. हे पहिलेच म्हणजे आम्ही काही
कुंडली वगैरे पाहत नाही, असा भविष्यवेत्ता नाही. परंतु भारतीय जनता पार्टीची जी रूपरेखा आहे कामाची, की ते त्यांना जे करायचं असतं, मग त्याच्यासाठी ते कुठलाही कायदा, कानून हे सगळे त्यांच्यासाठी गौण आहेत. सगळ्या भिंती तोडून ते त्यांना जे पाहिजे ते करून घेतात आणि त्याप्रमाणे झालं. नाशिकमध्ये अ, खूप 7-8 जवळ-जवळ महिला आहेत नाशिक कॉर्पोरेशनमध्ये आणि बीजेपीची तिथे सत्ता येणार आहे एवढं नक्की. 16 महिला आहेत बीजेपीच्या नाशिकमध्ये. त्यापैकी हिमगौरी आडके अ, यांचं नाव चर्चेत आहे महापौर पदासाठी. कारण तिथे कुंभ आहे यावेळेला आणि कुंभमध्ये तुम्हाला एक एक्सपिरियन्स थोडा सुसंस्कृत असा चेहरा पाहिजे. त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन राहिलेल्या आहेत पहिले नाशिक कॉर्पोरेशनमध्ये. त्यामुळं त्यांची वर्णी लागताना दिसते. बऱ्याच ठिकाणी ज्या अजूनही नगरपालिकाच्या ज्या निवडणुका झाल्या, याच्या अगोदर 2025 मध्ये जवळ-जवळ त्या संपल्या. तिथे अजूनही सत्ता स्थापण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. आणि समीकरणं मी म्हटलं ना, महाराष्ट्रात आता कोणी कोणाचं काही राहिलेलं नाहीये. जेव्हा अकोटमध्ये अशी बातमी आली, की एम-आय-एम आणि बी-जे-पी सोबत जातं, तेव्हा देवाभावांनी फार मुंबईत जाळफाळ झाला त्यांचा. त्यांनी फार नाराजी व्यक्त केली. शो कॉज नोटीस वगैरे दिली. पण पुढे काय झालं अकोटमध्ये ते माहीत नाही. ती बहुतेक अकोटमध्ये सत्ता तेच मिळून स्थापन करतील. दुसरीकडे अचलपूर आहे अमरावती जिल्ह्यात. तिथे 41 सीट्स आहेत आणि जवळ सत्ता स्थापन करणारा 22 पाहिजेत आणि भाजपला तिथे कमी पडतायत. त्यामुळे भाजपाने तिथे नवीन मोठ बांधली आणि ती मोठ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारचे 2, 3 स्वतंत्र उमेदवार म्हणजे इंडिपेंडंट 5 आणि 3 एम-आय-एमचे असे 8 यांची मोठ बांधून ते सत्तेत त्यांनी क्लेम केलाय आणि शिक्षण क्रीडा समितीचं सभापतीपद एम-आय-एमला देण्याचं ठरलं, की देण्यात आलं. पुढे हिवरखेड नगरपालिकामध्ये सुद्धा भाजपा, एम-आय-एम, काँग्रेस हे अतिशय डेडली कॉकटेल तिथे उभरताना दिसतंय. म्हणजे उपसभापतीसाठी जे अनुमोदक आणि सूचक होते, ते काँग्रेस आणि एम-आय-एमचे होते. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला खेळ कळेल, की सत्ता स्थापनार्थाय संभवामी हर जगह. सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्हाला पाहाल. मग तो एम-आय-एम असो, काँग्रेस असो, बी-जे-पी असो. तिकडे कल्याण भिवंडीमध्ये अजूनही नक्की नाही. शिवसेना बी-जे-पी स्थापन करेल, की एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे, ती स्वबळावर एन-सी-पीच्या लोकांना घेऊन सोबत जाईल. राज ठाकरे एकीकडे म्हणतात, की माझं याला विरोध आहे. हे माझ्या मनाविरुद्ध झालं. ही माझ्या पार्टीची लाईन नाही. आणि स्थानिक लोकं म्हणतात, की ठाकरे साहेबांनी आम्हाला स्थानिक जागेवर स्वतःची निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नरो वा कुंजरो वा सारखी स्थिती झालेली आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे अतिशय कन्फ्युज्ड आहे, की करायचं काय? याचमध्ये शिवसेना ठाकरे यांची एक कॉर्पोरेटर मिसिंग होती, ती पुन्हा वापस आली. कालच सांगितलं होतं, की ती वापस येणार आहे. काही कारणास्तव ती बाहेर होती. परंतु पूर्ण मीडियामध्ये हेच चालू होतं, की फुटली, फुटली, कोणाकडे जाणार, कसं जाणार? एकूण आता महापौर पदासाठी सुद्धा रस्सीखेच आहे. पण महापौर पदाची लिस्ट सुद्धा दिल्लीवरनं येणार एवढं नक्की. कारण आता महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे, प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये भाजपाचे निर्णय सगळे आता केंद्रातनं व्हायला लागलेत. आणि केंद्रात कसे निर्णय होतात, कोणासाठी निर्णय होतात, याला प्रश्न विचारण्याची हिंमत कुणाची नाही. अक्षरशः देवेंद्र फडणवीस बाहेरून समर्थन करण्याची घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस एका अर्ध्या तासात पुन्हा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आले. याच्यावरूनच कळतं, की सगळं काही दिल्लीवरनं होतं. त्यामुळे ही आरक्षण आली. 15 ठिकाणी स्त्रियांची सत्ता असणार, 14 ठिकाणी पुरुषांची. ओबीसीसाठी 8, शेड्यूल्ड कास्टसाठी 3, शेड्यूल्ड ट्राइबसाठी 1 आणि जनरल कॅटेगरीसाठी 17. आता याच्यानंतर हे सरकार किती स्टेबल चालतील
पुढे यांच्यात किती भांडणं होतील. कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा अनाउन्स झाल्या. काल फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. तिथे सुद्धा बरेचसे मेंढकं म्हणजे बेडकं इकडनं-तिकडे उड्या मारताना दिसले. पण शेवटी हे जनतेला तय करायचं आहे. जनतेला जर असेच बेंडकांची टराव-टराव करणं आणि त्यांचं एकमेकांच्या विरुद्ध चिखल फेकणं आणि पुन्हा मग गळाभेट घेणं, जर यांना जनतेला सूट होत असेल, तर मग अशी लोकं राजकारणात कंटिन्यू राहतील असं मला वाटतं. आज ही लिस्ट आली म्हणून तुरंत हा कार्यक्रम केला. पुन्हा काही विषयासोबत जरूर येतो तुमच्या भेटीला. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा. द न्यूज मराठी.